आता अमेरिकेलाही भारताची गरज आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नुकतीच नवी दिल्लीला भेट देत पंतप्रधान मोदी, एस जयशंकर आणि NSA अजित डोवाल यांच्यासोबत महत्वपूर्ण चर्चा केली. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे भारत आणि अमेरिका आता अब्जावधी डॉलरच्या मोठ्या व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. दोन्ही देश डिफेन्स कॉपरेशन, टेक्नॉलॉजी शेअरिंग, सेमीकंडक्टर सप्लाय चेन, रेअर मिनरल्स मध्येही सहकार्य वाढवणार आहेत. पण भारताने वॉशिंग्टनला एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे. भारत मल्टी अलाइनमेंटच्या धोरणावरच पुढे जाणार आहे. म्हणजेच भारत, अमेरिका, रशिया, इराण आणि इस्रायल या सर्व देशांचे एकाच वेळी मजबूत संबंध कायम ठेवणार आहे. एस जयशंकर यांनी अमेरिकेमधील व्हिसा विलंबामुळे भारतीय विद्यार्थी, टेक वर्कर्स आणि व्यवसायांना होत असलेल्या त्रासाबद्दल जोरदार चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी NSA अजित डोवाल यांनी पाकिस्तानमधून कार्यरत दहशतवादी नेटवर्कबद्दल अमेरिकेला कठोर इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. भारत आता फक्त सतर्कतेवर नाही तर थेट कारवाईच्या मोडमध्ये जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले आहे. दरम्यान अमेरिकेने भारताला जगातील सर्वात महत्वाच्या रणनीतिक भागीदारांपैकी एक म्हटले आहे आणि वाढत्या अमेरिका संबंधांनंतरही भारत एकाच वेळी ब्रिक्स, रशिया, इराण आणि क्वाड यांच्यासोबतचे संबंध संतुलित ठेवत आहे. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आता भारताला आधुनिक जगातील सर्वात मोठी बॅलन्सिंग पॉवर म्हणून म्हणत आहेत. अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.